आजचा दिवस हा अनेक अर्थाने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण एक क्रांतिकारी पाऊल महाराष्ट्र शासनाने या सातनवरी गावातनं सुरू केलेलं आहे। खरं तर देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ओळखलं होतं की देशाचं भविष्य हे गावोगावी कम्युनिकेशनची, इंटरनेटची फॅसिलिटी पोहोचवली तरच आहे। समृद्ध गाव, समृद्ध शेती, समृद्ध शिक्षण या सगळ्या गोष्टी करण्याकरता तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। आणि म्हणून माननीय मोदीजींनी भारत नेट सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्यामध्ये जशी विजेची लाईन ही आपण प्रत्येक गावात नेली, तशी ऑप्टिकल फायबर की ज्यातनं कम्युनिकेशन हे गावागावापर्यंत पोहोचेल, इंटरनेट गावागावापर्यंत पोहोचेल, तंत्रज्ञान गावागावापर्यंत पोहोचेल, ही प्रत्येक गावामध्ये टाकण्याकरता एक योजना भारत नेटच्या नावाने सुरू केली। त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी त्याला जोडून महाराष्ट्रामध्ये महानेटची योजना सुरू केली आणि प्रधानमंत्र्यांच्या मदतीनं साधारणपणे आपण 2019 पर्यंत पहिला टप्पा भारत नेटचा पूर्ण केला आणि दुसरा टप्पा सुरू केला। फायबर तर पोचली, पण आपण एखादी तार नुसती आणली तर त्याचा फायदा नसतो। त्या तारेला पोल लागतो, तिथे ट्रान्सफॉर्मर लागतं, मग आपल्याला लाईट लावावं लागतो, आपल्याला मशीन लावावी लागते, सगळ्या गोष्टी लागल्या तर ती लाईन पोचल्याचा फायदा आहे। नुसती वायर ओढून आपल्यापर्यंत पोचली तर काय फायदा? पण दुर्दैवाने लाईन पोचली, पण त्याच्यावर आधारित जे काही आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा होता, तो वापर करण्यात कुठेतरी आपण कमी पडलो। आणि म्हणून पुन्हा आता आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आम्ही हा प्रयत्न केला की ही जी आपण लाईन टाकलेली आहे, आता याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे। आणि तशातच या ठिकाणी वल्लभ भन्सालीजी आणि भटनागरजी आणि यांची टीम ही सगळी मला भेटायला आली आणि त्यांनी एक मॉडेल आमच्या समोर स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजचं ठेवलं। या मॉडेलमध्ये अनेक गोष्टी तर आहेतच, पण या मॉडेलची सगळ्यात मोठी खासियत काय आहे तर आतापर्यंत अशा प्रकारचे मॉडेल तयार करताना आपण जवळ